हॅलो, तुमचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा किचनमध्ये. हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी माझ्या या किचनची टूर तुम्हाला देणार आहे. मी ही किचन कसं अरेंज केलं हे तुम्हाला आज दाखवणार आहे. चला बघूया. सर्वात अगोदर हॉलमधून असं हे माझं किचन दिसतं. माझं किचन हे ओपन आहे. तर हॉलमधून एंट्री जर केली तर असं दोन्ही साईडला माझे किचन ओटे आहेत. या बाजूला माझं मी ओटीजी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये की या ओटीजीमध्येच मी माझे केक बनवत असते. त्याच्या खालचा जो बॉक्स आहे त्याच्या बॉक्समध्ये हे ओटीजीचं जे सामान आहे त्यात ठेवलेलं आहे. प्लस माझं बेकिंग रिलेटेड जे मटेरियल आहे ते देखील मी या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आता त्याच्या शेजारी चिटकून माझा हा किचन ओटा आहे. इथं मी माझी शेगडी ठेवलेली आहे आणि जे सारख्या वस्तू लागतात, समजा मीठ झालं, लायटर, सांडशी, सीझर हे मी एका बाजूला ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसतही असेल. आणि हे बघा इथं मी मीठ ठेवलेलं आहे. मीठ मी आता किचन ट्रॉलीमध्ये ठेवत नाही, कारण की मीठ आणि पाणी हे जर ट्रॉलीला लागलं तर ट्रॉल्या गंजतात, म्हणून मी मिठाची भरणी ना ती वरच एका साईडला ठेवलेली आहे. शिवाय सीझर लागते, लायटरसारखा लागतो, मग ट्रॉले उघडझाप करण्यापेक्षा मी वरतीच ते ठेवून दिलेलं आहे. आणि तेलाचं कंटेनरही मी वरतीच ठेवलेलं आहे. इथं मी स्टीलची शेगडी मी प्रेफर करते. पहिल्यांदा मी वापरत होते काचेची शेगडी, पण मला ते काही जास्त आवडतही नव्हती आणि ती लगेच खराब झाली. स्टीलची कसं स्वच्छ धुतलं तर ती चकाचक दिसते, म्हणून मी इथं स्टीलची शेगडी मी वापरते. माझ्याकडे आता गॅसची पाईपलाईन आहे, तुम्हाला शेजारी तो पाईपही दिसत असेल. वरती माझी ही चिमणी आहे आणि इथं वरती ना मी काही फर्निचर केलेलं नाही आहे, ओपनच ठेवलेलं आहे. कारण कितीही चिमणी असली तरी वरती फर्निचर जर केलं तर ते खराब होतं आणि जास्त चिकट होतं, म्हणून मी या साईडला ना ओपनच असं ठेवलेलं आहे, बिलकुल वरती फर्निचर केलेलं नाही आहे. आणि या बाजूला आता सिंकच्या वरती बघा तुम्हाला नॅपकिन दिसत असेल, जेणेकरून आपण काही भांडी धुतो की लगेच इथं आपला हात पुसला जाईल म्हणून. आता इथं माझी एक मोठी खिडकी आहे किचनला आणि त्याचा व्ह्यू ना इतका सुंदर आहे ना बाहेर. चला तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते की किचनच्या खिडकीच्या बाहेर अशी झाडं आहेत. इथून ना एवढी सुंदर गार हवा येते ना, उन्हाळ्यामध्ये ना अजिबात इथं मला गरम होत नाही. थोडी जर खिडकी उघडली तर तिथून छान हवा येते. मोठी अशी झाडं आहेत आणि हिरवीगार. आणि शेजारीच दुसरी बिल्डिंग एक आहे आमच्या सोसायटीची. तर अशा पद्धतीने माझा हा किचनमधला हा लुक आहे. खूप छान आणि फ्रेश वाटतं, अजिबात गरम होत नाही. असा आहे माझा किचनच्या खिडकीचा व्ह्यू. तर तुम्हाला परत एकदा दाखवते ही खिडकी आणि इथं मी उभा राहून स्वयंपाक करत असते, म्हणजे अजिबात इथं गरम होत नाही आणि एकदम फ्रेश वाटतं. हवा येते ना, त्यामुळं खेळती हवा असल्यामुळं खूप फ्रेश वाटतं. हा झाला माझा किचनचा एक पहिला ओटा. आता ही खिडकी आणि या खिडकीच्या शेजारीच माझा दुसरा ओटा आहे, तर त्याची तुम्हाला मी झलक दाखवते. तर या बाजूने बघा एक साईड आपण बघितलेली आहे, हे दुसऱ्या साईडला मी फ्रीज ठेवलेला आहे आणि त्याच्यावरतीच माझी काही काचेची क्रॉकरी आहे ते देखील ठेवून दिलेलं आहे. आणि शेजारीच एक छोटासा ओटा आहे. तर बिल्डरनीच दोन्ही साईडला ओटे दिलेले होते. आता हा जो ओटा आहे तो पहिला होता. तर तुम्हाला ते जवळून मी दाखवतेच की माझे 2 सिंक का आहेत. पहिलं या साईडला फ्रीज होता ना, त्या साईडला माझं किचन होतं, पण वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही पूर्वेकडे तोंड म्हणून या साईडला करून घेतलं होतं. आणि फ्रीजची जागा आहे तिथं आम्ही ना किचन ओटा तो कट करून घेतला आणि फ्रीजला जागा केली. तर इथं फ्रीज ठेवला. फ्रीजच्या शेजारीच तुम्हाला राहिलेला अर्धा ओटा दिसत असेल आणि सिंकही दिसत असेल. आम्ही ते सिंक काढलं नाही, कारण की म्हटलं चला त्याचा वापर आपण करून घेऊया, काय ते पुढे तुम्हाला मी सांगेलच. आता इथं बघा वरती मी स्टोरेज म्हणून ना इथं फर्निचर करून घेतलेलं आहे, कारण की या साईडला ना आपण काही स्वयंपाक वगैरे करत नाही, त्यामुळं काही जास्त चिकट धूर होत नाही. त्याच्यामुळे इथं मी स्टोरेजसाठी ते करून घेतलं. डबल डोअरचा माझा हा फ्रीज आहे मोठा, त्यामुळे मी इथं फ्रीजसाठीच ही स्पेशल जागा मी ठेवलेली होती. आणि प्लस इथं शेजारी बघा जे आपल्याला रोजच्या आपण हाताळतो कप वगैरे, परत काही छोट्या काचेच्या भरण्या मी ठेवलेल्या आहेत. ते आपल्याला सहजासहजी आपल्याला जे सामान लागतं ना ते मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. फुटाणे वगैरे ठेवलेत, काळे मनुके ठेवलेत आणि काही खायच्या वस्तू असतात जी मुलांना सहज दिसेल ना आणि ते घेऊन हाताने खाऊ शकतील, अशा मी या ह्याच्यामध्ये ना काचेच्या छोट्या भरण्यामध्ये मी ठेवून टाकलेलं आहे. आणि प्लस बघा सिंकच्या वरती फिल्टर लावून घेतलेला आहे, त्याचा पाईप देखील मी त्या सिंकमध्ये टाकून घेतलेला आहे. परत एकदा झलक दाखवली मी तुम्हाला. हे बघा कप वगैरे ठेवलेत, काही छोट्या काचेच्या भरण्या आहेत आणि वरती हे स्टोरेज केलेलं आहे. याच्यामध्ये पण मी जे कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ठेवून टाकलेल्या आहेत, भरण्या वगैरे. ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. अशा पद्धतीनं मी अरेंज केलेलं आहे. जे आपल्याला दूध प्यायचे जे मग आहेत वगैरे ते सगळं मी इथं ठेवून टाकलेलं आहे. आणि इथं आता
खालच्या बाजूला मी माझा जो मिक्सर आहे तो मिक्सर मी ठेवून टाकलेला आहे. हे बघा, प्रीतीचा मिक्सर आहे हा, आणि प्लस फूड प्रोसेसर पण आहे, तो मी एका साईडला ठेवून टाकलेला आहे. ती फिक्स जागा या मिक्सरचीच आहे. आणि फ्रीज आणि मिक्सर याची पिंडावरती तिथं बोर्ड काढलेला आहे, त्यामुळं मी दोन्ही हे शेजारी शेजारीच ठेवलेलं आहे. आता हे किचन इथं झाल्यानंतर फिल्टर पण तुम्हाला दिसत असेल, तिथेच मी लावून घेतलेला आहे. आणि या सिंकचा पुरेपूर मी वापर इथं मी करून घेतला आहे, म्हणून मी हे सिंक काढलेलं नव्हतं. म्हटलं चला डबल जरी असले तरी त्याचा वापर आपल्याला होतोच आहे. शेजारीच मी बघा जे आपल्याला खलबत्ते लागतात ना ते ठेवून घेतलेलं आहे. चॉपिंग बोर्ड आहे ते देखील मी तिथंच ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे दुसऱ्या साईडचा माझा किचनचा व्ह्यू आहे. तर वरती हे स्टोरेज आहे ना, याच्यामध्ये काय मी भरण्या ठेवलेल्या आहेत, ते मी पुढे दाखवतेच तुम्हाला. खाली हे आपल्या ना किचन ट्रॉल्या आहेत. तर इथंही देखील मी ना पूर्ण सगळे बाजूने काही ट्रॉल्या केलेल्या नाही आहेत, तर ते तुम्हाला मी आता स्टेप बाय स्टेप दाखवतेच. आता या ट्रॉलीमध्ये ना 2 मी मोठ्या अशा भरण्या ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये ना आपण किराणा सामान भरून जे उरलेलं थोडंसं राहतं ना, समजा थोडंसं मीठ राहिलं, थोडंसं डाळी राहिला, तर त्या मी ना पॅक करून त्या भरण्यामध्ये टाकत असते. आणि खालच्या बाजूला ना थोडेसे जड हेवी मी स्टीलचे डबे ठेवलेले आहेत. वरती ना ते थोडेसे वरच्या ट्रॉलीमध्ये हलके ठेवायचं, खाली आहे ना ते थोडंसं मी हेवी ठेवलेलं आहे. इथे स्टीलचे डबे आहेत, त्याच्यामध्ये तांदूळ, साखर, पोहे, रवा हे सगळं मी काही ह्या डब्यामध्ये भरून ठेवते आहे, स्टीलच्या डब्यामध्ये. आता हे 2 बॉक्सेस मी फक्त किचन ट्रॉली करून घेतलेले आहे. तर याच्या बाजूला जे आहे ना तिथं मी किचन ट्रॉली न करता बघा अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे, तुम्हाला दाखवतेच. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी ट्रॉलीची काही गरज नाही. आता कुकर वगैरे ठेवायला ना आपल्याला ट्रॉलीची काही आवश्यकता नाही, आपण तो खर्च वाचवू शकतो. तर इथं बघा मी कुकर वगैरे ठेवण्यासाठी असं एक प्लायवूडमध्ये फक्त पार्टिशनसाठी टाकून घेतलेलं आहे. आणि खाली जे आहे ना तिथे मी ना, आता मी एक होम बेकर आहे त्यामुळे बघा केकचे सर्व टीन, बाउल्स हे सगळं मी ना माझं सामान मी खाली ठेवलेलं आहे. वरच्या बाजूला ना जे कुकर्स वगैरे आहेत ना ते सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल की तुम्ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी ट्रॉलीची काही गरज नाही आहे, काही ठिकाणी तुम्ही असं देखील सुद्धा करू शकता. आता इथं सिंक आहे, सिंकच्या खालच्या बाजूला मी काही कधी वापरत नाही आहे, कारण की सिंक मी वापरतच नाही आहे. फक्त फिल्टरचा जो पाईप आहे ना तोच फक्त मी तिथे सोडून दिलेला आहे. तर त्याच्या खालीसुद्धा जे मोठे मोठे पातेले वगैरे आहेत ना ते कधीच लागत नाही, कधी तरीच लागतात ना ते ठेवून दिलेले आहेत. आणि काही न लागणारी भांडी वगैरे, मोठे कुकर ना 8-10 लिटरचा, तो मला काही जास्त लागत नाही, तो देखील मी इथं ठेवलेला आहे. आणि बेकिंग रिलेटेड जे काही सामान आहे माझे सिलिकॉन मोल्ड जे आहेत ना ते मी या पातेल्यामध्ये भरून अशा पद्धतीने ठेवून टाकलेला आहे. तर हा सेल्फी कॅमेरा घेतलेला आहे, कारण की मी एकटीनेच हा व्हिडिओ शूट केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडासा गडबडला असाल. पण जो फ्रीज आहे ना त्या फ्रीजमध्ये वरच्या पार्टमध्ये बघा मी बेकिंग रिलेटेड क्रीम्स वगैरे सगळं ठेवते. आणि एक मी होम बेकर असल्यामुळे मी तुम्हाला हे शेअर करते. वरच्या भागामध्ये इथं याच्यामध्ये टूटी फ्रुटी ठेवलेले आहे, टूटी फ्रुटी केक आपण जो वेळेस तो बनवतो तो. आणि त्याच्यावरतीच बघ मी काही काचेची क्रॉकरी ठेवण्यासाठी ना एक छोटासा असा बॉक्स करून घेतलेला आहे. तिथं कधीतरीच म्हणजे शोसाठीच असं म्हणू शकता तुम्ही, मी तिथं काचेची काही क्रॉकरी ठेवून दिलेली आहे. हा माझा डबल डोअरचा फ्रीज आहे. परत एकदा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते की हा फ्रीज मी तुम्हाला आता दाखवला. वरती जे आहे ते काचेची क्रॉकरीचा बॉक्स आहे आणि हे वरती माझं स्टोरेज आहे. अशा पद्धतीने हे एक साईड माझं किचन आहे. आता वरती जे स्टोरेज आहे ते स्टोरेज तुम्हाला मी ओपन करून दाखवते की मी काय काय ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. खालच्या आपण ट्रॉल्या आहेत ना ते तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे मी इथे काय काय ठेवते ते. आता वरती जे स्टोरेज मी बनवलेलं आहे फर्निचरचं, तिथं मी काय ठेवते हे तुम्हाला आता मी जस्ट दाखवतेच. आता वरती जे 4च कप्पे मी केलेले आहेत, जास्त मी असं भरभरून काही फर्निचर केलेलं नाही आहे. तर इथे मी ना भरण्या ठेवलेल्या आहेत ज्या ते कधीतरी लागतात. आता इथं ड्रायफ्रूट्सच्या भरण्या आहेत बघा, काही मी सगळे ठेवलेले आहेत. ते बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता हे वरती मी ठेवलेलं आहे. त्याच्या पाठीमागे ना कधीतरीच आपले जे कडधान्य लागतात ना ते ठेवलेलं आहेत. मेयो ठेवलेलं आहे, मुलांचं जे खायचं असतं ते मेयोनीज वगैरे, तूप वगैरे सगळं मी वरती ते ठेवून टाकलेलं आहे. तर दुसऱ्या पार्टमध्ये ना इथं मी बघा जे काही छान छान असे जे आपले स्टीलचे भांडे असतात ना ते मला खूप आवड आहे, मी ते ठेवून टाकलेले आहे. ते कधीतरीच लागतात मला. प्लस तिथं बघा काही कंटेनर प्लास्टिकचे ते ठेवलेले आहे. देवपूजेचे जे काही तांब्याचे भांडे आहेत ते देखील मी तिथं ठेवून टाकलेले आहेत. म्हणजे कधीतरीच लागणारे आपण मी तिथं वरती ठेवून टाकलेलं आहे. अशा पद्धतीने हे माझं तिथं वरचं स्टोरेज आहे. तर एक साईड किचनचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण दाखवला आहे. आता ह्या दुसऱ्या साईडच्या ट्रॉल्यामध्ये मी काय काय अरेंज केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर हा आहे माझा फर्स्ट म्हणजे ओटा. मी हा जास्त वापरते. इथं वरती चिमणी आहे आणि वरती मी कुठलंही फर्निचर न करून ओपन असं ठेवलेलं आहे. सुटसुटीत किचन
असावं. जास्त अशी मला खरंच सांगते गिचमिड आवडत नाही, जास्त फुल फर्निश पण आवडत नाही. जेवढं मोजकं लागते ना तेवढंच फर्निचर मी करून घेतलेलं आहे. आता इथं शेगडी आहे जिथं मी तिथं उभा राहून स्वयंपाक करते. तर आपला आता जे सारख्या वस्तू लागतात तर ह्या साईडला बघा मी पिठाचे डबे ठेवलेले आहेत. तिथं देखील मी ट्रॉली काही करून घेतलेले नाहीत. म्हटलं कशाला आपण ट्रॉलीमध्येच डबे ठेवता नाही, खालीसुद्धा डबे बसू शकतात. आणि पिठाचे डबे हे थोडे हेवी असतात, मग ट्रॉलीमध्ये जास्त वजन पडलं ते तुटू शकतात वगैरे. त्याच्यामुळं ना मी तिथं काहीच ट्रॉली केलेले नाही आहेत. खाली असं फक्त याला ना एक डोअर करून घेतला आणि आतमध्ये पिठाचे डबे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. आता शेजारीच इथं जे आहे तिथं माझे जे कटलरी म्हणजे चमचे स्पून वगैरे जे लागतात ते ठेवलेले आहे, जेणेकरून पटकन स्वयंपाकाला आपल्या हाताखाली पळी म्हणा, उलताणं म्हणा, चमचे म्हणा हे लागतात ना त्या वस्तू ठेवलेल्या आहेत. शिवाय प्लस ना मी इथं बेकिंग रिलेटेड पण माझ्या काही वस्तू आहेत त्या देखील मी इथं ठेवलेल्या आहेत, स्पून वगैरे. आता ही अशा पद्धतीने माझ्या वरचा हा ट्रॉलीचा वरचा भाग आहे. त्याच्या खाली आता आपल्याला जे डिश वगैरे लागतात त्या मी इथं ठेवलेल्या आहे असं अरेंज करून. आणि प्लस त्याच्या साईडला थोडंसं ओपन भाग आहे, तिथं ना बाउल्स वगैरे ठेवलेले आहेत. कुकरचे डबे वगैरे जे लागतात ते ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने सुटसुटीत मी भांडी देखील ठेवलेले आहे. जेवढे लागतात ना भांडी तेवढेच मला जे वापरात आहेत तेवढेच मी इथं ट्रॉलीमध्ये मी अरेंज करून ठेवलेले आहे. हा त्याच्या खालचा सेकंड पार्ट झाला. आणि एकदम खालचा लास्टचा जो थर्ड पार्ट आहे तिथं आता आपल्या बघा मोठी ताटं वगैरे जे लागतात ना ते मी तिथं ठेवलेले आहेत, टाकलेले आहेत. आणि इथं ज्या वस्तू आपल्याला लागतात ना हेवी अशा आहेत त्या सगळ्या खालच्या ट्रॉलीमध्ये टाकते. माझ्या ट्रॉली हा ना ओपन होतात, म्हणजे पूर्ण ट्रॉली बाहेर निघते. खालचा स्पेससुद्धा तिथे स्वच्छ करता येतो. अशा पद्धतीनेच मी मूवेबल या ट्रॉली बसवून घेतलेल्या आहेत. जे हेवी जड वस्तू आहेत ना त्या खाली ठेवायच्या, म्हणजे मग जास्त ट्रॉलीला वजन देखील होत नाही. आता हा शेजारचा पार्ट आहे ना तिथं बघा इथं ना मी सगळ्या प्रकारच्या अशा भरणा ठेवलेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते थोडंसं जवळून. वरती जे आहे ते छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत जे हाताखाली लागतात ना आपल्याला, सोडा, चटणी, ते छोटे छोटे डबे मी वरती अशा पार्टमध्ये ठेवलेले आहेत. खाली जे आहेत ना ते चहा साखरेच्या 2 ह्या भरण्या आहेत बघा. त्याच्या शेजारी डाळीच्या आहेत, मूग डाळ, तूर डाळ. आणि त्याच्या खालचा जो भाग आहे पूर्ण त्या 1-1 किलोच्या माझ्या भरण्या, त्याच्यामध्ये साबुदाणा, भगर, रवा, शेंगदाणे असं काही ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना त्या मी त्याच्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा माझा मधला भाग आहे. आणि ह्या खरंच उपयोगीचा पडतात की आपल्याला पटकन कुकर वगैरे लावतो ना आपण त्यावेळेस डाळी घेतल्या हे घेतल्या, त्यामुळे जे जे रोजच्या वापरात आहेत ना त्या मी भरण्यामध्ये या भरून ठेवलेल्या आहे. आणि त्या अशा पद्धतीने मी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. तर प्रत्येक लेडीजला वाटतं की जे काही आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या जवळ असाव्या, जेणेकरून आपला स्वयंपाकही लवकर उरकला जातो, आपला टाईमही वाचतो. आता त्याच्या शेजारीच ना वरच्या भागामध्ये मी तुम्हाला या साईडून दाखवते, मसाला डब्बा असतो ना आपला ते ठेवलेला आहेत, वाट्या वगैरे आहेत त्या ठेवलेल्या आहेत, फुलपात्र वगैरे ना ते ठेवलेलं आहे तिथंच. आता भाजी फोडणी देताना म्हणून डब्बा हा वरतीच असावा, म्हणजे पटकन ओपन करून आपल्याला फोडणी वगैरे देता येते, म्हणून मी तो वरतीच ठेवण्यासाठी प्रेफर केलेला आहे, तो खाली ठेवलेला नाही आहे. आता इथं बाकीच्या मग वस्तू वाट्या फुलपात्र जे लागतात आपल्याला त्या मी इथं पूर्ण ठेवून टाकलेल्या आहेत. आणि आता त्याच्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की मोठे मोठे आपले जे दुधाचे पातेलं, कढया त्या असतात ना त्या या भागामध्ये मी ठेवलेलं आहे. थोडंसं जड असेल ना ते थोडंसं खालच्या पार्टमध्ये मी ठेवलेलं आहे. इथं काही जास्त मी वस्तू ठेवत नाही जड, पण आपले पातेली, पॅन, कढया हे ना या पार्टमध्ये मी ठेवून टाकलेलं आहे. आणि नंतर आता सगळ्यात खालचा जो भाग आहे तिथं ना मी मुलांचे टिफिन वगैरे जे असतात ना आपल्याला ते ठेवून टाकलेलं आहे. परत नंतर बघा जे काही पार्सलचे कंटेनर आहेत ते आपल्याला कधीतरी कुणाला काय द्यायचं म्हटलं ना तेही लागतात, म्हणून तेही देखील मी ना 2-3 त्याच्यामध्ये ठेवून टाकलेलं आहे. कितीही म्हटलं ना तरी लेडीजला थोडीशी हवंच असते की आपण सहजासहजी ते टाकून देऊ शकत नाही. म्हटलं चला 2-3 तरी ठेवून टाकावे, कुणाला काय द्यायचं असलं की पटकन आपल्याला त्याच्यामध्ये देता येतं. आणि मुलांचे टिफिन वगैरे असतील, काही प्लॅस्टिकचे कंटेनर असतील ते मी या पार्टमध्ये ठेवून टाकलेलं आहे. ही सुद्धा ट्रॉली ना माझी ओपन होती, पूर्ण बाजूला निघते, म्हणजे खाली जेणेकरून आपल्याला ते स्वच्छ करता येतं. तर अशा पद्धतीने हा माझा एक साईडचा व्ह्यू आहे किचनचा. बघा तुम्हाला कसं वाटतं ना हे मात्र मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने हे माझं किचन आहे. आता हॉलमधून तुम्हाला माझं किचन कसं दिसतं हे तुम्हाला एक जस्ट झलक दाखवते. हा आहे माझा हॉल. इथं मी डायनिंग ठेवलेला आहे आणि बाहेर गॅलरी आहे आणि हॉलमधून अशा पद्धतीने माझा हा किचनचा व्ह्यू दिसत आहे. म्हणजेच ओपन किचन आहे हे. आम्ही थोडंसं इथं पार्टिशन केलेलं आहे, सोफा आहे ना तिथं त्या बाजूला.
अशा पद्धतीने माझं किचन आहे छोटंसं. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की 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 मला सांगा. आणि किचनमधून ना माझा हॉलचा व्ह्यू कसा दिसतो हे देखील तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, किचनमधून असा माझा हॉलचा व्ह्यू आहे. इथं TV-सुद्धा आहे. कधी कधी स्वयंपाक करता करता माझ्या आवडीची सिरियल असेल ना, ते सुद्धा मला बघता येतं. तर अशा पद्धतीने माझं हे घर आहे. नक्कीच मी तुम्हाला ना माझं पूर्ण घर दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि हा आहे माझा डायनिंग. इथं ना मी माझे केक बनवते, काही छोट्या मोठ्या रेसिपी असतील तर त्या देखील बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. चला, आय होप तुम्हाला माझं किचन म्हणजेच घर आवडलं असेल तर तुम्ही एक लाईक जरूर करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय.